अभी जो है सबसे ज्यादा जरूरी है कि जो आम नागरिक हैं, जो पैसेंजर हैं विमान में, उन जो मौजूद थे, उनको तत्काल सुरक्षा मुहैया कराया जाए, उनको तत्काल अस्पताल में भेजा जाए, उनको तत्काल जो है उनको इमरजेंसी जो है मेडिकल की सुविधा दी जाए, इसकी व्यवस्था की जाएगी। क्योंकि अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इमीडिएट अभी जाएंगे तो वो मुश्किल हो जाएगी और वहां पर प्रशासन को संभालने में, क्योंकि प्रशासन जो है सबसे पहले अभी जो वहां पर जो इस हादसे में जो भी लोग शिकार हुए हैं, उनकी प्राथमिकता है कि उनको जल्दी से जल्दी अस्पताल पहुंचाया जाए और उनको इलाज कराया जाए। निरंजन जी, एक और सवाल आएगा, क्या मरने वालों के संख्या की कोई पुष्टि हो पाई है? हमारे पास सूचना 50 लोगों की आ चुकी है। जी देखिए, अभी जो है आधिकारिक रूप से कुछ नहीं कहा गया है, लेकिन कम से कम इतने ही लोगों की मारे जाने, जो इस हादसे में मारे जाने की खबर है, लेकिन आधिकारिक रूप से किसी तरह की अभी कोई बात नहीं की गई है। और एक और जो सबसे बड़ी बात है वो सामने ये आई है कि गुजरात के पूर्व मुख्यमंत्री जो है विजय रूपानी, वो भी इस प्लेन में मौजूद थे। तो अगर वो थे तो ये बहुत बड़ी खबर है, क्योंकि बहुत सारे लोग हैं जो इस प्लेन में मौजूद थे। लगभग 250 के आसपास क्रू मेंबर को मिला करके इस प्लेन में मौजूद थे, जो लंदन जा रहे थे। और इसमें लगभग 50 के आसपास ये बताया गया है कि विदेशी नागरिक भी थे, अलग अलग देशों के। जी निरंजन, जिस सूचना को आप दे रहे हैं उसके लिए एक पुष्टि के अनुसार कुछ तथ्यों को रखना चाहेंगे। 242 कुल यात्री थे, 12 क्रू मेंबर्स थे और इनमें से एक व्यक्ति का नाम विजय रूपाणी था। तो जो जिन्हें गुजरात के पूर्व मुख्यमंत्री कहा जा रहा है, और अभी तक तो यही सूचना पुख्ता रूप से सामने आई है। ताजा सूचना इस समय यह आ रही है कि अमित शाह अहमदाबाद के लिए रवाना हो चुके हैं। क्या कोई सूचना इस संदर्भ में आपके पास है? जी देखिए, अमित शाह के जाने की तैयारी है और वो जरूर जाएंगे, लेकिन सबसे पहले जो सिविल एविएशन मिनिस्टर हैं उनको भेजा गया है, ताकि वो सबसे पहले घटनास्थल पे पहुंचे और वहां पर जो सुविधाएं हैं वो तत्काल सुविधा मुहैया कराया जाए अस्पताल में। इसके साथ साथ जो गुजरात के जो मुख्यमंत्री हैं, मौजूदा मुख्यमंत्री, उनको भी कहा गया है कि आपको हर तरह की सुरक्षा मदद की जाएगी और तमाम जो अस्पताल हैं अहमदाबाद में उनको जो है एकदम खाली कराया जाए। कम से कम जहां से घटनास्थल से जितने भी जो पैसेंजर जा रहे हैं उनको एक ग्रीन कॉरिडोर मुहैया कराया जाए, ताकि रास्ते में उनको कोई रुकावट नहीं हो और जल्दी से जल्दी वो अस्पताल पहुंचे और उनका प्राथमिक उपचार हो। और आपका जो सवाल था गृह मंत्री के जाने की, तो गृह मंत्री भी इस बड़ी घटना है तो गृह मंत्री भी कुछ देर के बाद जरूर जाएंगे। उनका भी अभी टाइम शेड्यूल अभी बनने वाला ही है, लेकिन अभी आधिकारिक तौर पर कुछ नहीं कहा गया है कि गृह मंत्री कब जा रहे हैं। जी बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया निरंजन जी। वक्त के समय के पाबंदी के चलते आपको रोक रहे हैं। यानंतरच्या पुढच्या चर्चेसाठी आपल्यासोबत गुजरातहून पत्रकार निकुंज जी जोडले गेलेले आहेत। निकुंज जी, मेरी आवाज आ रही होगी आपके पास क्या सूचना ताजा है? हाँ, तो अभी क्या है, हॉस्पिटल में जो एम्बुलेंस आ रही है सब, वहाँ जली हुई बॉडियां ज्यादातर आ रही है और इसमें 20 मेडिकल के स्टूडेंट भी थे, ऐसा सुनने में आया हुआ है। और अभी जो फिगर आ रहा है वो बढ़ने की आशंका बताई जा रही है। निकुंज जी, अब हम इस समय तो हम मुंबई से लोगों को खबरें दे रहे हैं, आप मौका वारदात पर हैं। एक बार हमारे लिए समझा दीजिएगा कि ये मेघानी नगर, ये एरिया कैसा है और जहां हादसा हुआ है हमें सूचना ये मिली कि उसमें से कुछ हिस्सा रिहायशी है यानी रेसिडेंशियल है और कुछ हिस्सा है जो मेडिकल कॉलेज से जुड़ा हुआ है, महा मेडिकल अस्पताल भी है। तो एक बार हमारे लिए बताइए कि क्या है मेघानी नगर? मेघानी नगर वैसे तो रेसिडेंशियल एरिया है, उसके बाजू में सिविल हॉस्पिटल है और जो मेडिकल कॉलेज का जो हॉस्टल है वो भी वहीं पे बाजू पर है। तो इसकी वजह से 20 जो मेडिकल स्टूडेंट है उसकी मौत की आशंका जताई जा रही है। और जो सिविल हॉस्पिटल है, एशिया की सबसे बड़ी हॉस्पिटल है, उसका जो पिछले का हिस्सा है वहां पे भी बहुत बड़ी आग लगी हुई है। फायर फाइटर जो है वहां आग बुझा रहे हैं और जो एक कॉरिडोर बनाया हुआ है वहां किसी को आने जाने देते नहीं है। और जो यहाँ के जो डीजी है विकास सहाय साहब, वो और उनके जो पुलिस अधिकारी है वो घटनास्थल पहुंचे हैं और जो बाकी की जो पब्लिक है वहां से हटाई जा रही है ताकि जो एम्बुलेंस है उसके लिए रास्ता करा जा सके।
बिल्कुल, बहुत अच्छे तरीके से आपने ये सूचना दी। मैं एक बार मराठी में इसे हमारे दर्शकों तक पहुंचाना चाहूंगा। आपल्यासोबत निकुंज सौंदरवा आहे, त्यांनी दिलेली एक महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे की मेघानी नगर हा महत्त्वपूर्ण असा निवासी वस्तीचा भाग आहे। त्यातच त्याला जवळच लागूनच अहमदाबादचं एक सिव्हिल रुग्णालय आहे, म्हणजे शासकीय रुग्णालय आहे। त्या शासकीय रुग्णालयामध्ये जिथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या राहायची सोय असते, त्या भागावर सुद्धा विमान दुर्घटनेचा परिणाम झालेला आहे। परिणाम स्वरूप निकुंज यांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार एक जवळपास 15 प्रशिक्षणार्थी डॉक्टर हे या दुर्घटनेत ठार झाले असतील। म्हणजे एका बाजूला विमानातले प्रवासी दुर्घटनाग्रस्त आहेत, दुसऱ्या बाजूला विमानातला केबिन क्रू दुर्घटनाग्रस्त आहे, आणि तिसऱ्या बाजूला जमिनीवर म्हणजे जिथे दुर्घटना झालेली आहे तिथले निवासी लोक म्हणजे राहणारे लोक आणि डॉक्टरांचा एक प्रशिक्षणार्थी वर्ग हा सुद्धा बाधित झालाय। परत एकदा आपण आता निकुंज जी यांच्यापर्यंत पोहोचूयात। निकुंज जी, कुल मिलाकर जो एरिया बाधित हुआ है इस विमान के गिरने से वो अमूमन कितना बड़ा होगा? 1 किलोमीटर जितना दायरा होगा इसका? हाँ, 1 किलोमीटर का दायरा होगा। ये जो एयरपोर्ट के पीछे का जो भाग है, जो मेघानी नगर है, वो मेडिकल हॉस्टल है और सिविल हॉस्पिटल है, तो 1 किलोमीटर का पूरा कॉरिडोर है, पूरा एरिया है, वो क्षतिग्रस्त हुआ है। इस 1 किलोमीटर में रहने वाले लोग अमूमन क्या करते हैं? मतलब क्या ये कहा जा सकता है कि ये एक बहुत हाई सोसाइटी का एरिया है, मिडिल क्लास लोग रहते हैं, कर्मचारी रहते हैं, कौन रहता है यहाँ पर? मिडिल क्लास भी रहते हैं और जो पेशे से नौकरी करते हैं, जो सरकारी नौकरी करते हैं, वो लोग भी वहाँ रहते हैं। उनका भी क्वार्टर्स वगैरह भी है वहाँ पे, ज्यादातर क्वार्टर्स वहाँ पे है। तो ये जो सरकारी जॉब करते हैं जो लोग, वो वहाँ पे रहते हैं। निकुंज जी, आप जुडे रहिए। निकुंज यांच्याकडून आलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती तपशीलवार आपण आपल्या स्क्रीनवर सुद्धा दाखवणं गरजेचं आहे। ती तशी आमच्यापर्यंत आल्याच्या निमित्तानं आपल्यापर्यंत मी आपल्याला मराठीमध्ये सांगतो। मेघानी नगर हा विमानतळाच्या जवळ असलेला निवासी वस्तीचा भाग आहे। मेघानी नगर परिसराच्या जवळ सिव्हिल रुग्णालय म्हणजे शासकीय रुग्णालय आहे। शासकीय रुग्णालयाच्याच परिसरामध्ये मेडिकल हॉस्टेल सुद्धा आहे, ज्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टर राहतात। आता हा परिसर कोणाचा आहे, कशा प्रकारच्या इथल्या वस्तीचा आहे? तर निकुंज यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं मध्यमवर्गीय लोक तिथे राहत आहेत आणि त्यात सुद्धा खास करून जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांची वस्ती ही मेघानी नगर परिसरामध्ये आहे। याच्याही सोबत एक आणखी नवा तपशील जो काही वेळापूर्वी मी व्यक्त केला होता तोही इथे स्पष्ट झालेला आहे की विमान कोसळल्यानं जवळपास 1 किलोमीटर व्यासाचा परिसर हा बाधित झालेला आहे। निकुंजींपर्यंत येऊयात। निकुंजी, चूंकि आप हिंदी में बोल रहे हैं और हमारे दर्शक ज्यादातर मराठी है, तो मुझे बीच बीच में उन्हें बताना पड़ेगा कि आप क्या कह रहे हैं, किस तरीके से क्या सूचना आप हम तक ला रहे हैं। एक और सूचना आपसे ये जानेंगे, मौजूदा स्थिति में तुरंत प्रभाव में इस घटना के जांच के आदेश तो जरूर दिए होंगे, क्या कोई विचित्र स्वरूप में किसी ने कुछ सुना होगा प्लेन के क्रैश के समय? कुछ अंदाजे से कुछ कहा जा सकता है क्यों हुआ होगा ये पूरा मामला और हादसा? नहीं, अभी तक तो कुछ ऐसा कुछ आया नहीं है कि किस वजह से ये हादसा हुआ है। कुछ शंका भी अभी तक जताई नहीं जा रही है कि किस वजह से ये हुआ है। जांच के आदेश दे दिए गए हैं, सीएम पहुंच रहे हैं, ऑफिसर्स वगैरह पहुंच रहे हैं, जांच टीम्स वगैरह पहुंच रही है, एफएसएल की टीम पहुंच गई है गांधीनगर से। तो जांच के बाद ही मालूम पड़ेगा कि किस वजह से ये प्लेन क्रैश हुआ है। निकुंज जी, इस समय एक और सूचना आई कि वहां पर थोड़ी सी चुनौती आ रही है। जो इंसान ऑपरेशन के पहले एक ट्रीटमेंट लेते हैं, उन्हें ट्रीटमेंट देने वाले लोगों की कमतरता महसूस हो रही है, कमी महसूस हो रही है। हाँ, क्योंकि ये ज्यादातर अभी मैं बात करूँ तो ये जो प्लेन केस में है 50 से ज्यादा डेड बॉडीज सिविल हॉस्पिटल में, जो उसके बाजू में हॉस्पिटल है, वहाँ पे लाई जा रही है, ला दी गई है। वो ज्यादातर जो बॉडीज है वो जली हुई बॉडी हुई है। तो इसमें पहले से भी हॉस्पिटल में ज्यादा लोग सारवार पहले से ही ले रहे हैं और इसकी वजह से बहुत हॉस्पिटल है जो उसमें अफरा तफरी मची हुई है। थोड़ी थोड़ी देर में एम्बुलेंस
आती है और उसमें से डेड बॉडी निकाल के हॉस्पिटल में ले जाई जा रही है। उसमें डेड बॉडी भी है और जो इंजर्ड पर्सन है उनको भी वहां पे लाया जा रहा है। बिल्कुल निकुंज जी, आपने थोड़ी देर पहले ये सूचना दी। निकुंज सौंदर्या आपल्या सोबत आहेत, गुजरात से एक अत्यंत प्रतिष्ठित पत्रकार आहेत, प्रसिद्ध पत्रकार आहेत। त्यांनी असं सांगितलं की रुग्णालयामध्ये आत्ताच्या घडीला अत्यंत गोंधळाची स्थिती आहे, कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जखमी आणि मृत अशा प्रकारे शरीर पोहोचतायत। जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वाभाविकरित्या अत्यंत तत्काळ उपलब्ध लोक नाहीत, कारण दुर्दैवानं दुर्घटना ही रुग्णालयाच्या छतावर घडलेली आहे। दुसरा एक आणखीन मुद्दा त्यांनी असा सांगितला की विविध ठिकाणाहून मदत पोहोचतीये। त्या अनुषंगाने मग आता निकुंजींना मला असं विचारायचं है, निकुंजी कितने ऐसे अस्पताल हैं जहां पर इस समय पीड़ितों को ट्रीटमेंट दी जा रही है, उनके ऊपर उपचार किए जा रहे हैं? हाँ, एक तो ये जो सिविल हॉस्पिटल है, दूसरे उसके नजदीक में एक एलजे हॉस्पिटल है। ऐसे जो सरकारी हॉस्पिटल है वहीं पे ये जो लोगों को जो इंजर्ड है और जो डेड पर्सन है उनको ले जाया जा रहा है। निकुंज जी, आप इस समय कहां पर है और क्या बता सकते हैं, आप आंखों से क्या देख रहे हैं, वहां पर कैसी अफरा तफरी है? अभी जो घटनास्थल है वहीं से जो विमान का जो काटमाल है, जो भरपा है उसका जो वो हटाने की कार्यवाही चल रही है। फायर ब्रिगेड है वो जो आग लगी हुई है वो बुझाने की कामगिरी कर रहे हैं, और जो एम्बुलेंस है वो जो उसमें से जो मलबा है जो विमान का टूटा हुआ उसके नीचे से जो बॉडी मिल रही है, जो इंजर्ड पर्सन मिल रहे हैं उनको एम्ब्युलन्स थ्रू हॉस्पिटल पहुंचाया जा रहा है। बिल्कुल, निकुंज यांनी थोड्या वेळापूर्वी माहिती आपल्यापर्यंत अशी पोहोचवली होती की एका भागामध्ये मोठ्या प्रमाणात अद्यापही आग लागलेली आहे। आपल्याला सगळ्यांना याची कल्पना असेल की विमान जेव्हा हवेत झेपावलं तेव्हा ते लंडनला निघालं होतं आणि परिणामस्वरूप त्याच्या इंधनाच्या टाक्या भरलेल्या होत्या। निकुंज जी, एक सूचना आपसे और चाहेंगे। थोड़ी देर पहले आप बता रहे थे कि एक इलाके में अभी भी आग धधक रही है, वो कौन सा इलाका है? पूरी मेघानी नगर का इलाका है और एक रईसी इलाका है, वहीं पे आग चालू है और वो बुझाने की कामगिरी चालू हो रही है। जी, सूचना अब ताजा आई है, आपके साथ भी वो साझा करेंगे। आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यायला हवी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोघंही हे तातडीनं गुजरातला रवाना झाले आहेत। काही क्षणातच ते विमानतळावर असतील आणि विमानातून काही तासांनी ते अहमदाबाद इतपर्यंत पहुंचतील। किस तरीके की तैयारियां होंगी? प्रधानमंत्री तुरंत प्रभाव से आ रहे हैं निकुंज जी गुजरात, अहमदाबाद के। हेलो, पार्डन? हाँ, मैं ये कह रहा था प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तेजी से अहमदाबाद की तरफ निकल चुके हैं, ऐसी सूचना है। कैसी तैयारियां होंगी? हाँ, उनके आने की वजह से जो पुलिस जो फोर्स है उनको जो छुट्टी पे थे उनको तात्कालिक बुला लिया गया है, ताकि जो लॉ एंड ऑर्डर की जो सिचुएशन है उसमें कुछ प्रॉब्लम ना हो। उसकी वजह से सबकी छुट्टियां रद्द कर दी गई है पुलिस की, और सबको यहाँ तैनात पे लगा दिया गया है। बहुत बहुत शुक्रिया निकुंज जी, आप अपने व्यस्तताओं के बीच हमसे जुड़े रहे, बहुत बहुत धन्यवाद आपका। निकुंज पत्रकार आहेत, गुजरातमधले प्रतिष्ठित पत्रकार आहेत। आत्ताच्या घडीला ते जिथे दुर्घटना घडली त्याच परिसरात आहेत, अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातून। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरील या क्षणाला जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांच्यासाठी अत्यंत विश्वसनीय माहिती आम्ही आणलेली आहे। आपण स्क्रीनवर आत्ताच्या घडीला दुर्घटनेची 4 प्रमुख दृश्य पाहता आहात। एका दृश्यामध्ये विमान कोसळतानाचा तपशील आपल्याला दिसतोय, दुसऱ्या बाजूला विमानाच्या कोसळल्यानंतरचे दुर्घटनाग्रस्त भाग दिसतात। ज्या नागरी वस्तीवर विमान कोसळलं तिथे या दुर्घटनेमुळे आग लागलेली आहे, ती आग अद्याप पूर्णपणे विझलेली आहे असं नाही, आणि या आगीमुळे तिथल्या नागरी वस्तीतल्या इमारती कशा पद्धतीनं काळवंडलेल्या आहेत ते आपण आता एका दृश्यामध्ये पाहतोय। दुसऱ्या बाजूला विमानाच्या इंधनाच्या टाक्या भरलेल्या होत्या, दुर्घटनेमुळे ते इंधन पेटलंय आणि हे इंधन ज्या भागात पसरलेलं आहे तिथे अद्यापही आग धुमसते आहे। मेघानी नगर हा विमानतळाच्या जवळ असलेला मध्यमवर्गीय वस्तीचा भाग आहे। इथे
सरकारी कर्मचाऱ्यांची वस्ती आहे। विशेष घटना या संपूर्ण परिसरातली आणि या आत्ताच्या ताज्या तपशिलातली अशी आहे की विमान ज्या भागावर कोसळलं दुर्दैवानं ते रुग्णालयाच्या काही भागात अपघातग्रस्त करून गेलेलं आहे। विमानाच्या कडून ज्या वेळेला ही 700 फुटावरून जमिनीच्या कडे झेप घेतली गेली त्या संपूर्ण परिसरात असलेल्या नागरी वस्तीमध्ये एक भयाचं वातावरण निर्माण झालं होतं। ताज्या तपशिलामध्ये रेल्वे प्रशासनाकडून येणारी माहिती आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। अहमदाबादमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे। रेल्वे विभागाकडून वंदे भारत ही रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली आहे। रेल्वे विभागाच्याकडून वंदे भारत ट्रेन सोडण्यात येणार आहे। दरम्यान टीव्ही स्क्रीनवर आपल्याला सातत्यानं विमान अपघाताच्या संदर्भातला तपशील येतोय। दृश्यांमध्ये सुद्धा आपण तो पाहू शकतो। विमान कसं कोसळलं याची दृश्य सातत्यानं टीव्ही स्क्रीनवर येत राहतील। ती आपण आवर्जून पहा कारण त्यातून तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य एका क्षणात लक्षात येईल। आत्ताच्या घडीला जी दृश्य आपण पाहतोय ती विमान कोसळतानाची आहेत। दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। त्या दुर्घटनेचं अत्यंत योगायोगानं छायाचित्रण एका व्यक्तीनं करून ते समाज माध्यमामध्ये उपलब्ध केलं आणि त्या निमित्तानं हे प्रकरण उघडकीस आलं की नक्की दुर्घटना कशी घडली। एअर इंडियाच्या AI-171 अहमदाबाद लंडन विमानाला अपघात झालाय। आज गुरुवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे। विमानानं हवेत उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही क्षणात विमान जमिनीवर कोसळलं। 700 फुटावरून हे विमान जमिनीवर कोसळलेलं आहे। या दुर्घटनेमध्ये 242 प्रवासी 12 केबिन क्रू पीडित झालेत किंवा दुर्घटनाग्रस्त झालेत असा तपशील समोर येतो आहे। याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पटकन स्क्रीनवर लक्षात घ्यायला हवा की दुर्घटनाग्रस्त विमान हे जवळपास 1 किलोमीटर व्यास असलेल्या परिसराला प्रभावित केलेला आहे। मेघानीनगर हा परिसर आहे। गुजरातमधल्या अहमदाबादच्या मेघानीनगर या परिसरावर विमान कोसळले। 1 किलोमीटरचा भाग त्यामुळे अपघातग्रस्त झालेला आहे। विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीत तिथल्या इमारती पार काळवंडल्या आहेत। पेटलेलं इंधन जमिनीवर आणि नागरी वस्तीवर कोसळून तिथे आगी लागल्या आहेत। तसंच विमानाचे अवशेष अनेक ठिकाणी पडल्यानं लोक जखमी झाली आहेत। काही ठिकाणी काही लोक मृत्युमुखी सुद्धा पडली आहेत। यातला एक आणखी तपशील आपल्यापर्यंत द्यायला हवा। नागरी वस्तीला लागून असलेल्या अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये विमानाचा काही भाग कोसळला आणि त्या वेळेला या विमानाच्या काही भागामुळे सिव्हिल रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या निवास व्यवस्थेवर हा भाग कोसळल्यानं 15 प्रशिक्षणार्थी डॉक्टर दुर्घटनाग्रस्त विमानामुळे ठार झाले आहेत असं समजतं आहे। अहमदाबादेत घडलेल्या या दुर्घटनेच्या नंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अत्यंत तातडीनं अहमदाबादला रवाना झाले आहेत। हे विमान लंडनसाठी निघालं होतं। टेकऑफ के बाद यहाँ पे क्रैश हो गई है, जिसमें प्रिलिमिनरी हमें पता चला है कि 223 जितने पैसेंजर थे। यहाँ पे जिस बिल्डिंग के ऊपर गिरी है वो डॉक्टर्स का हॉस्टल है। इंसिडेंट बनने के विदिन 2-3 मिनट्स में पुलिस
बाकी सभी बॉडियाँ, सिविल एडमिनिस्ट्रेशन, कॉरपोरेशन वगैरह सभी लोग आ गए थे। फायर फाइटर वगैरह स्थल पे हाजिर है। लोगों को बचाने की और रेस्क्यू करने की कार्रवाई जारी है। ऑलमोस्ट 70 से 80% एरिया हमने क्लीन कर लिया, बाकी आने समय में हम लोग क्लियर कर लेंगे। मैं सभी मीडिया के मित्रों से रिक्वेस्ट करता हूं, सभी हमसे सहयोग करें। जितनी पुलिस, उसके अलावा जितनी भी एजेंसी, आर्मी, बीएसएफ, सीआईएसएफ, कॉरपोरेशन, कलेक्टर ऑफिस के सभी स्टाफ, सभी यहाँ काम में लगे हुए हैं। प्लीज़ हमसे सहयोग करिए और थोड़ी सी हमारे लिए जगह बना के रखिए ताकि हम एम्बुलेंस को ग्रीन कॉरिडोर बना के हॉस्पिटल तक पहुंचा सके। थैंक यू। तर गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या या विमान अपघातामध्ये आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे। विमानामध्ये 242 प्रवासी होते। एअर इंडियाचं हे विमान होतं आणि हे विमान कोसळलंय। दुर्घटनाग्रस्त विमानातून 242 जण प्रवास करत होते अशी माहिती मिळाली। त्यातल्या 100 जणांचा मृत्यू झाल्याची देखील आता माहिती मिळते। अतिशय दुर्दैवी घटना गुजरातच्या अहमदाबाद शहरामध्ये घडलेली। या संदर्भातली माहिती वैमानिकानं त्या संदर्भातला एक सिग्नल यंत्रणेला देण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि त्यानंतर ताबडतोबच ही दुर्घटना घडली। जवळजवळ 700 फुटावरून हे विमान खाली कोसळलं आणि ही दुर्घटना घडली। या विमानामध्ये एकूण 242 जण प्रवास करत होते। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील यामध्ये समावेश होता। त्यांच्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचेलच। आपत्कालीन नंबर आपण आत्ता स्क्रीनवरती दिसतोय। ज्या कोणी प्रेक्षकांचे नातेवाईक किंवा या संदर्भात कोणी या विमानात असण्याची शक्यता असेल त्यांनी या क्रमांकावर संपर्क करण्यास काही हरकत नाही। 242 प्रवासी या संपूर्ण विमानामधून प्रवास करत होते। त्यापैकी आता 100 जण हे त्यांची जे मृतदेह आहेत ते मिळाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली। हे विमान एका सिव्हिल रुग्णालयावरती कोसळलं आणि त्यामध्ये जवळजवळ 15 जणांचं देखील त्या ठिकाणी जखमी झालेत अशी देखील माहिती आपल्यापर्यंत मिळते। आपण जी दृश्य पाहता आहात ही दृश्य आत्ताची दृश्य आहेत। त्या ठिकाणी आता बचावाचं कार्य सुरू आहे। एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। बचाव कार्य सुरू आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दुर्घटनेची माहिती मिळताच अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत। सिव्हिल रुग्णालयावरती हे विमान कोसळलं। टीव्ही विभाग जो आहे या रुग्णालयाचा त्या विभागावरती हे विमान कोसळलं। त्या संदर्भातला देखील फोटो उपलब्ध झाला आणि अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे। नागरी वस्ती जी असते विमानतळाच्या शेजारी त्या नागरी वस्तीवरती हे विमान कोसळले। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं विमानातली लोक दुर्घटनाग्रस्त झालेली आहेत त्याच पद्धतीनं ते नागरी वस्तीवरती कोसळल्यामुळे त्या ठिकाणी देखील दुर्घटना झालेली आहे। अहमदाबादमधले आपण अमित शहा यांनी काय म्हटलं पाहतोय। अहमदाबादील दुर्दैवी विमान अपघाताचे दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलंय। एनडीआरएफला तातडीनं अपघातस्थळी पाठवण्यात आल्याची माहिती देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे। परिस्थितीचा आढावा घेण्याकरता गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांशी मी बोललेलो आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। आपत्कालीन नंबर आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय। या आपत्कालीन नंबरवरती संपर्क करू शकता। ज्यांना कोणाला या संदर्भातली माहिती हवी असेल म्हणा किंवा कोणी नातेवाईक असण्याची शक्यता असेल म्हणा, तुम्ही या क्रमांकावरती निश्चितपणाने संपर्क करू शकता। दुर्घटनेमध्ये 242 प्रवासी या संपूर्ण विमानामधून प्रवास करत होते। अहमदाबादहून लंडनला हे विमान चाललं असल्याची देखील माहिती समोर आली। विमानामध्ये बिघाड झाल्याचा एक सिग्नल वैमानिकानं यंत्रणेला दिलेला होता। टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या संदर्भातले आदेश दिलेत। विमानतळापासून ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे हे आदेश आहेत। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेनंतर महत्त्वाचे हे आदेश दिलेले आहेत। विमानतळापासून ग्रीन कॉरिडॉर तयार करा अशा पद्धतीचे हे आदेश गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेत। अतिशय महत्त्वाची बातमी
आज दुपारची काही वेळापूर्वीची ही बातमी आहे. 1:38 हे विमान टेक ऑफ झालं होतं आणि त्यानंतर काही वेळातच ते विमानतळाच्या परिसरामध्येच पडलं. ज्या ठिकाणी ही नागरी वस्ती होती, नागरी वस्तीवरती हे विमान पडलं, एका रुग्णालयावरती हे विमान पडलं आणि ही दुर्घटना घडली आहे. त्या अगोदर वैमानिकानं त्या संदर्भातला सिग्नल देण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र पुढच्या काही क्षणामध्येच हे विमान कोसळलं. जवळजवळ 700 फुटावरून हे विमान खाली कोसळल्यामुळं ही दुर्घटना घडली. या संपूर्ण दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. 242 लोक या संपूर्ण विमानामधून प्रवास करत होते. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत. चंद्रकांतजी, आत्ता आपण या संदर्भातल्या अपडेट्स ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताची महत्त्वाची बातमी काय? प्रशांत, आपण जसं मगाचपासून सांगतोय की हे 242 जणांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं ड्रीमलाइनर बोईंग विमान होतं आणि अपघातानंतर किती जखमी किंवा मृत्यू याची आकडेवारी आले नव्हती, परंतु आता जी ताजी माहिती मिळाली त्यानुसार अपघात स्थळावरून 100 जणांचे मृतदेह बाहेर काढल्याची माहिती मिळते आपल्याला. याचा अर्थ 100 मृत्यू तर कन्फर्म झालेले आहेत आणि हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. बरं, दुसरं हे जे विमान आहे हे निवासी नागरी वसाहतीत कोसळलं आहे आणि ते एका रुग्णालयाच्या इमारतीवरही कोसळल्याचं आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आपल्या वाहिनीवरती. तर तिथेही काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येते. त्यामुळे एकूण मृतांचा जो आकडा आहे तो समोर येईपर्यंत थोडा वेळ लागेल, परंतु आताच्या माहितीनुसार 100हून अधिक जणांचे मृतदेह अपघात स्थळावरून बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळते. प्रशांत, विजय रुपानी जे माजी मुख्यमंत्री आहेत गुजरातचे, ते या विमानामधून प्रवास करत होते. त्यांचं एक तिकीट सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांच्या संदर्भातली काही माहिती मिळाली? नाही, अजून आता जे 100पेक्षा जास्त जे मृतदेह काढले तर त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तर रुपानी त्या विमानात होते आणि आपण जर बघितलं तर ही जी दुर्घटना आहे किंवा हा जो अपघात जर आपण बघितला कशा प्रकारे झालेला आहे तर त्या ह्या दुर्घटनेमध्ये कोणी वाचण्याची शक्यता तशी कमीच आहे. जर जो म्हणजे ज्याचं दैव बलवत्तर असेल तोच यातून कदाचित वाचू शकेल, परंतु आतापर्यंत तर परिस्थिती अशी दिसत नाही की कोणी वाचलं असावं यामध्ये. रुपानींचा मृतदेह जेव्हापर्यंत आपल्याला सापडत नाही किंवा त्यांच्या मृतदेहाची ओळख पटत नाही तोपर्यंत तरी काही याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही. प्रशांत, नक्की. एअर इंडियाचं हे विमान होतं आणि त्यामुळे एअर इंडिया प्रशासनाकडून या संदर्भातली काही माहिती, काही ट्विट किंवा त्यांच्याकडून काही अधिकृत माहिती समोर येते? नाही, जेव्हा अपघात झाला त्याच्यानंतर एक थोडं म्हणजे काही मिनिटात त्यांनी फक्त एक्सवरती पोस्ट टाकली आणि असा अपघात झालेला आहे आणि आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू एवढंच त्यांनी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मात्र त्यांनी अजून तरी काही ट्विट केलेलं नाही आहे. फक्त त्यांनी सेकंड ट्विट जे केलं, एक्स पोस्ट जी टाकली त्याच्यामध्ये त्यांनी फक्त विमानात कोणते म्हणजे भारतीय प्रवासी किती होते, कॅनडाचे किती होते, ब्रिटनचे किती होते हे एवढी आकडेवारी दिली. बाकी त्याच्यामध्ये अजून काही त्यांनी डिटेल दिलेले नाही आहेत. आणि दुसरीकडे अमित शहा यांनी मात्र एक ट्विट करून यावरती दुःख व्यक्त केलंय. त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला, पंतप्रधान मोदींनी संपर्क साधला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा दोघेही आता गुजरातकडे रवाना झालेले आहेत आणि ते काही वेळातच अहमदाबादमध्ये पोहोचतील. प्रशांत, नक्कीच. मी त्या संदर्भातच आत्ता विचारणार होतो, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे होम ग्राउंड आहे. म्हणजे अगदी नरेंद्र मोदी असतील किंवा अगदी अमित शहा असतील, दोघांचंही हे होम ग्राउंड आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या संपूर्ण ज्या ठिकाणी त्यांचा पूर्ण जो राजकीय प्रवास आहे हा घडला त्या गुजरातमध्ये अशा पद्धतीची एक मोठी दुर्घटना होते. त्याकरता निश्चितपणानं ते तातडीनं रवाना या ठिकाणी झालेले आहेत. पण ते कधीपर्यंत पोहोचतील किंवा या संदर्भातली काही माहिती मिळते? आता मला वाटतं एकदम बरोबर आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द ही गुजरातमधूनच सुरू झाली. तिथून ते मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर ते गुजरातमधून थेट दिल्लीला पोहोचले. त्यामुळे गुजरातवर त्यांचं तसं विशेष प्रेम आहे आणि गुजरातवर त्यांचं लक्षही आहे. जरी ते दिल्लीत पंतप्रधानपदी असले तरी ते संपूर्ण बाकीच्या राज्यांबरोबरच गुजरातवर विशेष लक्ष देत असतात. अमित शहाही गुजरातचे आहेत. त्यामुळे ही त्या दुर्घटनेची माहिती मिळतात त्यांनी तातडीने सगळी माहिती घेऊन गुजरातकडे धाव घेतली आहे. अमित शहा त्यांच्या सोबत आहेत आणि ते काही वेळातच पोहोचतील. आणि दुसरीकडे भाजपने देशभरातील त्यांचे जे काही कार्यक्रम होते ते सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळते. प्रशांत जी, चंद्रकांतजी, आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हा अपघात कसा झाला या संदर्भातली देखील माहिती आता थोड्याच वेळामध्ये जाहीर होईल. एअर इंडियाचं प्रशासन असेल किंवा भारत सरकार असेल यांच्या माध्यमातून ही माहिती पोचेल किंवा अगदी एव्हिएशन डिपार्टमेंट जे आहे ते देखील या संदर्भातली एक विस्तृत माहिती
सर्वसामान्यांसाठी देईल किंवा प्रसारमाध्यमांना देईल? ह्या विमानाच्या पाठीमागे, कारण आपण जसं सांगतोय मगासपासून की या संदर्भातला एक सिग्नल, धोक्याचा एक सिग्नल हा देण्यात आलेला होता, तर या संदर्भातली काही माहिती मिळायला सुरुवात झाली आहे? प्रशांत, प्राथमिक माहितीनुसार जेव्हा विमानाने उड्डाण केल्याबरोबरच कॅप्टन सबरवाल यांनी मेडे म्हणजे विमान प्रवासात जेव्हा अपघात होत असतो आणि एकदम अटीतटीची परिस्थिती असते आणि आता दुसरा काही पर्याय नसतो, तेव्हा मेडेचा संदेश दिला जातो. तर त्या वैमानिक सबरवाल यांनी तो मेडेचा संदेश दिला, परंतु त्याच्यावरती ATC किंवा दुसरे काही कारवाई करण्यामध्ये किंवा त्यांना काहीतरी मदत देण्याचा संदेश देण्यापूर्वीच हे विमान त्या नागरी वस्तीत कोसळलं. आणि त्याच्यामुळे पुढे आता ते नक्की कशामुळे काय झालं, जोपर्यंत हे विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणं मुश्किल आहे. परंतु हे केवळ काही सेकंदातच, म्हणजे उड्डाण घेतल्या हे जर 500-600 फूट पण उंच गेलं नव्हतं आणि ताबडतोब ते कोसळलेलं आहे. त्यामुळे मेजर याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा, हे अशी शक्यता आपण म्हणजे वर्तवू शकतो. परंतु जोपर्यंत ब्लॅक बॉक्स मिळत नाही तोपर्यंत याबाबत काही सांगणं उचित. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातूनच याच्यातली सगळी माहिती खरं तर समोर येईल. पण त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता बोलता म्हणालात की अगदी टेक ऑफच्या काही क्षणातच ही दुर्घटना घडली आहे, म्हणजे अगदी त्याला काय फार वेळ झाला होता किंवा विमान दूरवरपर्यंत पोहोचलं होतं अशातलाही भाग नाही आहे. त्यामुळे ज्या वेळेला हे टेक ऑफ झालं त्यावेळेलाच अशा पद्धतीचा काही संशय किंवा अशा पद्धतीची काही कल्पना आतल्या लोकांना किंवा क्रू मेंबर्सना आली नाही का, अशा पद्धतीचा पण एक प्रश्न निर्माण होतो. मात्र आता हा सगळा जरतरचा पार्ट आहे किंवा नेमकं काय घडलं होतं हे जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत याच्यावरची जी चर्चा आहे ती खरं तर निष्फळ आहे. पण खरंच अतिशय दुर्घटना किंवा दुर्दैवी घटना असं म्हणायला लागेल, आपण काळाचा घाला असंच म्हणायला लागेल. कारण अशा पद्धतीच्या दुर्घटना जेव्हा होतात तेव्हा हतबल असतो आपण मनुष्य म्हणून. खरं आहे प्रशांत, म्हणजे त्या इव्हन पायलट किंवा विमानात बसलेले जे लंडनला जात होते त्यांना म्हणजे स्वप्नातही असं वाटलं नसेल की असं आपण उड्डाण घेतल्याबरोबर असं काही दुर्घटना होईल. मात्र तांत्रिक गोष्टी किंवा ह्या अशा अपघातांचं जोपर्यंत त्याचं नेमकं कारण समोर येत नाही तोपर्यंत काही सांगणं कठीण आहे. परंतु ही अत्यंत खरोखर दुर्दैवी घटना आहे. म्हणजे लंडनला जाण्यासाठी विमानात बसले आणि काही सेकंदातच ते विमान कोसळतं आणि 242 प्रवासी होते त्याच्यामध्ये. तर या 200 विमानाचा जर अपघात आपण बघितला कशा प्रकारे झालेला आहे किंवा बाकीची दृश्य जर आपण पाहिली तर आपल्याला असं म्हणजे वाटतं की याच्यामधून वाचण्याची शक्यता तशी फार कमी आहे प्रवाशांची. प्रशांत, नक्कीच. धन्यवाद चंद्रकांतजी आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी. अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आपल्याला म्हणायला लागेल. गुजरातच्या अहमदाबाद शहरामध्ये ही घटना घडली. अहमदाबादहून लंडनकडे जाणारं हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि हे विमान कोसळलं. ते एका रुग्णालयावरती कोसळलं. रुग्णालयामध्ये 15 जण जे आहेत TB विभागामधले ते 15 जण या संपूर्ण दुर्घटनेमध्ये जखमी झाल्याचं देखील कळतंय. एकूण 242 जण या संपूर्ण विमानामधून प्रवास करत होते. त्यातल्या 100 जणांचे मृतदेह आत्तापर्यंत मिळालेले आहेत. एकूण हा मृतांचा जो आकडा आहे हा क्षणाक्षणी वाढतो आहे, कारण जशा पद्धतीनं मृतदेह मिळत आहेत त्या पद्धतीनं हे आकडे जाहीर केले जात आहेत, अधिकृत आकडे जाहीर केले जात आहेत. मात्र हे आता त्याला वेळ लागेल, कारण एकूणच हा संपूर्ण जो काही परिसर आहे हा परिसर आता त्या ठिकाणचे बंदोबस्त करण्यात आला आहे. त्या ठिकाणी NDRFचं पथक गेलं आहे आणि या संपूर्ण परिसरामधून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय. गुजरातच्या अहमदाबाद शहरामधली ही दुर्घटना आहे. अशा पद्धतीच्या दुर्घटना या आजपर्यंत झालेल्या आहेत. 1885 सालची एक घटना देखील सांगितली जाते की अशाच पद्धतीची दुर्घटना घडलेली होती. खरं तर अशा पद्धतीच्या घटना ज्या वेळेला होतात त्यावेळेला खरं तर मनुष्य म्हणून आपण हतबल असतो. मात्र काहीच करता येत नाही, कारण काही कुठल्याच गोष्टी हातामध्ये नसतात. आता ब्लॅक बॉक्स जसं आत्ता चंद्रकांत शिंदे म्हणाले की जोपर्यंत तो हातामध्ये मिळणार नाही तोपर्यंत नेमकं काय घडलं होतं, नेमकं काय बिघडलं होतं आणि अगदी टेक ऑफ झाल्यानंतर काही क्षणामध्ये अशा पद्धतीची दुर्घटना ज्या वेळेला होते त्यावेळेला नेमकं त्याच्या पाठीमागं काहीतरी मोठं कारण होतं, नेमकं काहीतरी मोठा तांत्रिक बिघाड होता, ज्याला आतली जी लोकं आहेत, आतले जे क्रू मेंबर आहेत, हे आतले क्रू मेंबर हे कंट्रोल करू शकले नाहीत. त्यांच्या ते नियंत्रणापलीकडचं होतं आणि म्हणूनच अशा पद्धतीची ही दुर्घटना घडली आहे.
नेमका हा बिघाड काय होता, कोणत्या स्वरूपाचा होता, त्याच्या संदर्भातली देखील माहिती आपल्याला निश्चितपणानं मिळू शकेल. पण अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची ही घटना आहे. आत्तापर्यंत 100 जण या दुर्घटनेमध्ये मृत पावल्याची देखील माहिती मिळते. हा आकडा वाढणार आहे, कारण हे विमान नागरी वस्तीवरती कोसळलेलं आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरामधली ही दुर्घटना आपल्या समोर आहे. विमान लंडनसाठी म्हणून टेक ऑफ झालं होतं आणि टेक ऑफ झाल्यानंतर काही क्षणामध्ये हे दुर्घटनाग्रस्त झालंय. नेमकं याच्या पाठीमागे कारण काय होतं, हे विमान कोणत्या गोष्टीमुळे दुर्घटनाग्रस्त झालं, आपण जर दृश्य पाहत असाल तर ही दृश्य ताजी दृश्य आहेत. एअर इंडियाचं हे AI-171 क्रमांकाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. 4 दृश्य आपण आत्ता पाहतोय. मदत कार्य हे वेगानं सुरू आहे. आता ज्या पद्धतीची ही दुर्घटना आहे, ज्या पद्धतीची दुर्घटना त्याची दृश्य आपल्या समोर येत आहेत. एकूण या संपूर्ण प्रकारामध्ये कोणी वाचण्याची शक्यता ही कमी आहे. मात्र दैव बलवत्तर असेल, नशिबानं एखाद दुसरा कोणी जर या संपूर्ण दुर्घटनेतून वाचू शकला तर ती शक्यता आहे. विमानामध्ये 242 जण होते, त्यातले 12 हे विमानाचे क्रू मेंबर होते. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये. विमानात 2 वैमानिक आणि 12 एकूण जे 12 कर्मचारी होते त्याच्यामध्ये 2 वैमानिक होते आणि 10 क्रू मेंबर्स होते, कर्मचारी होते. विमानाची धुरा कॅप्टन सुमित सबरवाल आणि सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर यांच्यावरती होती. त्यामुळे या दोघांनी, सबरवाल यांनी या संदर्भातला एक जो आपत्कालीन संदेश असतो तो संदेश देखील देण्याचा प्रयत्न केला होता. तो संदेश यंत्रणेला मिळाला देखील होता. मेघानीनगर नावाचा भाग आहे गुजरातमधल्या अहमदाबाद शहरामध्ये. या मेघानीनगर भागामध्ये हे विमान कोसळले, जे एका रुग्णालयावरती कोसळलं. अहमदाबादहून हे विमान लंडन या ठिकाणी चाललं होतं आणि ते दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये ही दुर्घटना घडली. त्यामुळे याच्या पाठीमागच्या कारणांचा शोध घेतला जातोय. मात्र आता त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आत्ताचं मदत कार्य. त्या ठिकाणी जी लोकं आहेत, ज्या रुग्णालयावरती हे विमान कोसळलं, कारण जवळजवळ 700 फुटांवरून हे विमान खाली कोसळलेलं आहे. त्याच्यामुळे नागरी वस्तीवरती कोसळलंय. त्यामुळे त्याही भागामध्ये खूप मोठी हानी झालेली आहे. त्यामध्ये कोणाला लागलंय का, कोणी जखमी झालीत का, कारण 15 जणं जी रुग्णालयामधली आहेत ती आत्तापर्यंत माहिती आपल्याला मिळाली आहे. 15 जणं जखमी आहेत, त्यांच्यावरती आत्ता उपचार सुरू आहेत. मात्र या संपूर्ण नागरी परिसरामध्ये अजून कोणाला काही लागलंय का, जखमी झालेत का, या संदर्भातली देखील माहिती घेण्याचं काम आत्ता सुरू आहे. मैं भी यहाँ से अभी निकल रहा हूँ, तो अभी जांच तो शुरू है. वरिष्ठ लेवल पे हमारी मीटिंग भी अभी यहाँ पे हुई है. उसमें हमारे सेक्रेटरी थे, DGCA थे. तो एक्चुअली उसमें रीज़न क्या है, कितनी कैजुअलिटीज है, और वहाँ पे अभी इमरजेंसी में जो बचाव राह का कार्य चल रहा है उस पर चर्चा हुई है. अभी किसी बात पर बोलना, यानी कि कितनी कैजुअलिटी हुई, क्या हुआ, तो उस पर थोड़ा टाइम लगेगा. पहला मुझे लगता है कि प्रायोरिटी हमारी यही है कि जो वहाँ पे लोग फंसे हैं, जो लोग अभी वहाँ पे इंजर्ड है, उनको बाहर निकालना है, उनको इमरजेंसी में मदद करना है. तो इसीलिए हमारी टीम अभी जुड़ी है, हम वहाँ पे पहुँचे हैं. सर 105 कैजुअलिटी बताई जा रही, कहा जा रहा है कि पायलट ने मेडे भी बोला था. नहीं, अभी हमने ऑफिशियली कोई उस पर बयान नहीं दिया, क्योंकि वहाँ पे तो काम शुरू है अभी. और सबसे पहली हमारी प्रायोरिटी यही है कि जितने लोग वहाँ से हमें बचा सकते हैं, हमें उनको बचाना है, उनको इमरजेंसी, उनको वहाँ पे सेवा देना है. तो मुझे लगता है कि उस पर बाद में बात कर सकते हैं. पहले काम तो यह है कि हमें लोगों को वहाँ से वहाँ से एक जी अभी तो नाम फाइनली नहीं, अभी लिस्ट आ रही है, लेकिन बोर्डिंग पास पे तो नाम था, लेकिन देखते हैं अभी क्या होगा. एक वहाँ पे हमने हेल्पलाइन नंबर जो है वो भी शुरू किया है. हमारे अहमदाबाद जो एयरपोर्ट है वहाँ का हेल्पलाइन नंबर मैं आपको बताता हूँ, 07922869211. सॉरी, फिर से एक बार मैं बोलता हूँ. जो वहाँ पे हमने हेल्पलाइन नंबर शुरू किया है वो है 07922869211. और दिल्ली के जो एयर इंडिया का उनका ऑफिस है, वहाँ का जो हेल्पलाइन नंबर है वो है 0116932
9333 और यहाँ पे ये दोनों नंबर अभी हमने पब्लिश भी किए हैं। तो मुझे लगता है कि पहले हमें वहाँ पे मदद कार्य जो है उस पर ध्यान देना है, तो हम सभी लोग वहाँ पे पहुंचे। सर जो किसी के बचने की उम्मीद है सर, ये कि 2-3 लोग नहीं, ज्यादा लोग बच सकते हैं, लेकिन अभी उस पर बोलना ठीक नहीं कि हमारे सामने अभी रियल पिक्चर क्या है वो आने वाला है। पहले तो लोग वहाँ पे सब हम जुड़े हैं, वहाँ के राज्य सरकार के संपर्क में, राज्य सरकार के माध्यम से सभी वहाँ की जो इमरजेंसी उनकी सेवा है वो वहाँ पे काम कर रही है। तो पहले वहाँ पे जाके पहले बात करेंगे, देखेंगे, उसके बाद कौन कौन जा रहा है। अभी वहाँ पे हमारे होम मिनिस्टर माननीय अमित भाई शाह जी, हमारे कैबिनेट मिनिस्टर राममोहन नायडू जी, मैं और मेरे साथ हमारे सेक्रेटरी डीजी से हम अभी यहाँ से एक साथ हम ही यहाँ से चले, यहाँ से वहाँ पे पहुँच रहे। तो वहाँ की स्टेट गवर्नमेंट के तो सभी ऑफिशियल्स है, वहाँ के हमारे सीएम साहब है, लेकिन यहाँ से भी हम हमारे सभी मंत्रालय के सभी टीम भी वहाँ पे पहुँच रही है और हमारे मिनिस्टर भी पहुँच रहे हैं। नहीं, अभी तो कुछ कहना उचित नहीं होगा, थोड़ा समय अवधि। नहीं, अभी मैंने वही कहा कि अभी तो एक प्रायोरिटी हमारी कि वहाँ के लोगों को बचाना है, बाद में ये सब जो पिक्चर है, जो असल वहाँ पे सत्यता जो है वो सामने आएगी, थोड़ा टाइम देना चाहिए। पायलट ने कोई कंट्रोल रूम से कांटेक्ट किया था, कोई शुरुआती जानकारी क्या, दुर्घटना से पहले कोई कांटेक्ट किया था क्या? वो तो मैसेज शायद दे रहा था कि यहाँ पे इमरजेंसी की थोड़ा मदद की जरूरत है, बाद में उन्होंने शायद कहा कि अभी हमें हमारे पास जो कुछ है तो खत्म हो रहा है, शायद ऐसा कुछ तो मैसेज दिया है। लेकिन मुझे लगता है कि थोड़ा हमें पेशेंस रखना चाहिए। किस स्तर पे हो रही, किस स्तर पे नहीं, अभी तो कौन सी टीम जांच करी, इसके बारे में थोड़ा सा। हमारी सभी मिनिस्ट्री उस पर मैंने कहा कि अभी मीटिंग भी हुई है, लगातार पिछले 2-2.5 घंटे से हमारी टीम का काम कर रही है, हमारी सेक्रेटरी है, डीजीसीए है, एआई की टीम है, सभी लोग, हमारी विकास की टीम, सभी लोग एक साथ मिलकर वहाँ पे काम कर रहे हैं। और अभी हम डीजीसीए, हमारे सेक्रेटरी और मैं तो हम तो वहाँ पे अभी फिजिकली जा रहे हैं। प्रधानमंत्री इसका मॉनिटरिंग कर रहे हैं। माननीय प्रधानमंत्री जी ने नायडू जी से हमारी सभी लोगों से बात भी की है, वो मॉनिटरिंग कर रहे हैं। हमारे होम मिनिस्टर वहाँ पे पहुँच रहे हैं और मुझे लगता है कि सभी स्तर पे ये अभी राहत का कार्य बड़ी इमरजेंसी के तौर पर ऑडिट होगा क्या? सभी प्लेन का इंडिया के ऑडिट होगा? नहीं, अभी तो आज मुझे लगता है कि पहली बात तो यह है कि हमें इससे पहले बाहर निकलना है, बाद में सब होगा, उसकी जांच होगी, उस पर रिपोर्ट आएंगे, उस पर असल में क्या रीजन है वो भी सामने आएगा। ये आज मुझे लगता है कि थोड़ा टाइम इन दिनों कंपनीज जो है, सारी एयरलाइन कंपनीज, क्या वो बहुत सस्ता ले रही है क्या लोगों के जान को लेकर? क्योंकि कोई भी मतलब बारिश हो जाए तो प्लेन में कुछ होगा। मुझे लगता है कि कोई जो रियल उसका रीजन है सामने आने तक थोड़ा सा सर, जहाँ पे प्लेन गिरा वहाँ पे कुछ कैजुअलिटी हुई है? लगता है, लगता तो है, लेकिन थोड़ा सा मुझे लगता है कि ऑफिशियली थोड़ा सा बिल्डिंग में कुछ लोग रह रहे थे, ऐसे भी सर डॉक्टर्स हॉस्टल बताया जा रहा है। नहीं, यहाँ से एनडीआरएफ की टीम भी गई है, वहाँ पे बाकी सेना दल की टीम भी गई है। मुझे लगता है कि सभी जो टीमें हैं सभी लेवल पे वहाँ पे काम शुरुआती क्या जानकारी आज दुपारी अहमदाबाद विमानतळावरनं लंडनला जाणारी जी काही एअर इंडियाची AI 171 ही जी काही फ्लाईट होती ती क्रॅश झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 242 लोक होती, त्याच्यात 230 प्रवासी होते आणि 12 क्रू मेंबर्स होते। या घटनेनंतर तातडीनं देशाचे गृहमंत्री हे घटनास्थळी पोहोचतायत। माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या सगळ्या गोष्टींचं बारीक अगदी सूक्ष्मपणे याचं आज मॉनिटरिंग करतायत। आमचे राममोहन नायडू त्या ठिकाणी पोहोचतायत। दिल्लीमध्ये आताच मंत्रालयात एक वरिष्ठ स्तरावरती आमची बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरी असतील, डीजीसी असतील, आमचे एआयचे सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, सगळ्यांची आमची एक बैठक झाली आणि ही घटना कशी घडली, त्याच्यामागचं कारण काय, तिथे किती कॅज्युअल्टी आहेत, किती जखमी आहेत याच्यावरती चर्चा, त्याच्यावरती काम सातत्याने गेले 2 तास सुरू आहे। आणि आता मी सुद्धा
आमचे सेक्रेटरी असतील आणि डीजीसी असतील यांना सोबत घेऊन अहमदाबादला पोहोचतोय. आणि तेव्हा मला असं वाटतं की आता प्राथमिक स्वरूपामध्ये जे घडलंय आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता नेमकी किती कॅज्युअलिटी झाली आहे, काय झाली आहे, राज्य सरकार, गुजरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी मदत त्या ठिकाणी होतीये. आता जखमींना मदत करण्याचं, हॉस्पिटलला पोहोचवण्याचं काम सुरू आहे. एक हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रकाशित केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता जो अहमदाबाद विमानतळावरचा हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 079-22869211 079-22869211 आणि दिल्लीच्या एअर इंडियाचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 01169329333 011-693-29-333. त्यामुळे सगळ्या पातळीवरती आता मदत कार्य सुरू आहे. आम्ही सगळे त्या ठिकाणी पोहोचतोय आणि त्या परिस्थितीला एकदा सगळं पाहिल्यानंतर नक्की काय झालं, कशामुळे घडलं हे त्यानंतर आपल्या समोर येईल. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी पण ट्रॅव्हल करत होते अशी बातमी येते, काय प्रत्यक्षात काही नावं अजून येत आहेत, पण आता त्याच्यावरती बोलणं उचित होणार नाही. ते एकदा स्पष्टपणे जोपर्यंत ऑफिशियली आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याच्यावरती आता मला वाटतं बोलणं. इन्व्हेस्टिगेशन मध्ये सर प्रायमा फेसी काय दिसून येत आणि ज्या प्रकारे क्लॅश झालाय ती मेडिकल हॉस्टेल सांगितली जाते आहे, अंदाजाने काय कॅज्युअलिटीचा नेमकं कारण काय ते आता सांगणं मला असं उचित नाही का. त्याच्यावरती खूप वेगळ्या वेगळ्या तर्क किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती त्याच्यावरती आता अभ्यास चालू आहे, त्याची चौकशी चालू आहे, ते आपल्याला समजेलच. आणि ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलंय तिथे सुद्धा कॅज्युअलिटी झाल्याची किंवा जखमी झाल्याची शक्यता असू शकते, पण अधिकृत आपल्यापर्यंत अजून ती माहिती नाही. आम्ही तिथे आता पोहोचतो. पंतप्रधान मोदी पण जाणार आहेत तर तुम्ही मान्य मोदीजी या सगळ्या घटनेवरती बारीक लक्ष ठेवून आहेत. आमच्या सगळ्यांशी ते मॉनिटरिंग त्यांचं सुरू आहे. त्या सूचना पीएमओ मधनं येत आहेत. ते स्वतः मान्य अमित भाईंशी, नायडूजी सगळ्यांशी बोलतात आणि त्यामुळे आम्ही सगळेच आता तिथे पोहोचतो. सर विमानांचं ऑडिट होईल का? विमान कंपन्या कशा प्रकारे? नाही, एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर तर निश्चित, पण असं नाही की दुर्घटना घडली म्हणून. पण नेमकं आता त्याच्यातलं कारण काय हे जेव्हा समोर येईल तेव्हा मला असं वाटतं त्याच्यावरती बोलतो. थँक्यू. धन्यवाद. तर हवाई केंद्रीय राज्यमंत्री, हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आत्ता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती सांगितलेली आहे. मात्र ते स्वतः आता घटनास्थळी पोहोचत आहेत. या संपूर्ण घटनेमध्ये नेमकं काय घडलंय याची तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांचा तपास होईल आणि तो तपास झाल्यानंतरच या संदर्भातली जी अधिकृत माहिती आहे ती अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मात्र तोपर्यंत या सगळ्यामध्ये नेमकं काय घडलंय याहीपेक्षा आत्ता त्या ठिकाणी जे दुर्घटनाग्रस्त झालेला संपूर्ण भाग आहे आणि त्या ठिकाणी जी जखमी झालेली लोक आहेत त्यांना मदत करणं हे महत्त्वाचं असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अहमदाबादच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. ते देखील त्या ठिकाणी आता काही वेळामध्ये पोहोचलीत. मात्र बचाव कार्य जे आहे त्या ठिकाणचं हे आता जोरात सुरू आहे.